हॅलो गाईज, आज आम्ही गेलो चायनीज खाण्यासाठी कारण खूप दिवस गेलो नव्हतो आणि ते आम्हाला कंट्रोल नाही होत. चायनीज आमचा वीक पॉईंट आहे. नेक्स्ट डेला दुपारी एवढं सारं गरम होत होतं तरी पण एवढे सारे आंबे आम्ही खाल्ले कारण जस्ट बिकॉज इट्स मँगो सीझन. संध्याकाळी गेलो मस्त पाणीपुरी खाण्यासाठी. हे सुद्धा खूप दिवस केलं नव्हतं तर हे पण मॅन्डेटरीच होतं. मग खाली पाणीपुरी आणि खूप छान होती आणि आम्हाला इथेच पाणीपुरी आवडते जी की एक्झॅक्ट आहे ईट फिशच्या ऑपोजिट. आणि आम्हाला अलिबागमध्ये दुसरी कुठेच अगदी बीचवरही आम्हाला पाणीपुरी आवडत नाही. सो कोणी येणार असेल तर नक्की इथे येऊन ट्राय करा, मस्त असते. नंतर खूप छान व्ह्यू होत होता, मस्त चंद्र दिसत होता, त्याचा आम्ही एक व्ह्यू घेतला आणि निघालो घरी जाण्यासाठी. आता घरी गेल्यानंतर वेगळा तर काही प्लॅन नव्हता कारण आमचं पोट बऱ्यापैकी भरलं होतं. मग मी घरी जाऊन बनवली ही शेवयांची खीर कारण ती हवी होती धीरजला. ही दुसऱ्या दिवशी अमायरा आणि धीरजचं काहीतरी आर्ग्युमेंट चाललं होतं, ते मी कॅप्चर करत होते आणि त्या दोघांनाही माहीत नव्हतं. तिला काहीतरी ड्रॉइंगसाठी घ्यायचं होतं आणि तो तिला बोलत होता की ते आपल्या घरी आहे, पण ती काय रुसून बसली होती आणि तो तिला बनवत होता. हे ह्यांचं बराच वेळ चालू होतं आणि मी ते कॅप्चर करत बसलेले. तसंच ह्या दोघांचं नेहमीच चालू असतं कारण ही आमची लाडूबाई आहे, कधीही दुसऱ्याने कधीही फुकते आणि हिला मनवणं खूप वेळ निघून जातो. तर मग हिला मनवणं थोडं अवघडच असतं, पण ते काम तो करत असतो कारण त्याला त्याची सवय, त्याची ट्रेनिंग मी त्याला दिलेलीच आहे. तर मग नंतर आम्ही गेलो मस्त नवीन आमच्या इकडे गियानीज म्हणून शॉप झालं आईस्क्रीमचा, तिकडे गेलो टेस्ट करण्यासाठी. बरेच दिवसचा प्लॅन होता पण ह्या दोघी आणि आम्ही एकत्र वेळ कधी मिळतच नव्हता. फायनली आम्ही गेलो तिथे. आम्ही मस्त मँगो सीझन असल्यामुळे मँगो पंच ट्राय केला, मँगो फालुदा ट्राय केला. आदू आमची मस्त नाईट ड्रेसवरती झाली होती आणि अमायराचं तर काय विचारायला नको. आणि मग नंतर तिने तिथे माझा फोन घेतला आणि स्नॅपचॅटवर सुरू झाली. हे असे काहीतरी अवतार करत होती आणि हे तिचं एकटीचंच चालू असतं. घरी गेल्यानंतर आमची आदू मस्त तिच्या सावलीसोबत खेळत होती. तिला काही गरज नसते कोणाची, ते दोघी एकमेकींबरोबर मस्त खेळत असतात. आणि मग आमची अमायरा गेली होती आम्हाला पाणी आणण्यासाठी आणि हे बघा तिचा अवतार. हे असं काहीतरी या दोघींचं चालू असतं. आणि मग मी हे कॅप्चर करत होते कारण मला खूप मजा येत होती. तिला तिची सावली असं वाटत होतं की कोणीतरी आहे आणि ती हाय हॅलो करत खेळत होती. आता हे बघितल्यानंतर मी घरी येऊन मग काही थांबत नसते. मी पण असा मस्त फालुदा शेक बनवला, त्याच्यावरती आईस्क्रीम टाकलं आणि ही आईस्क्रीम कुल्फी जी खूप व्हायरल झाली आहे ती केली. हे छोटंसं पिल्लू आलं होतं मला शॉपला भेटायला. त्याच्यानंतर घरी आलो, हे असं मस्त जेवण केलं आणि जेवण केल्यावर असते ती कुल्फी जी मी घरगुतीच बनवलेली आहे आणि ती खूप ऑसम झाली होती. अमायरा काय धीरज काय सगळेच आवडीने खात होते आणि आमचे आदू खातही होते आणि त्या कुल्फीसोबत खेळतही होते. नंतर सेकंड डेला गेलो अमायराला मस्त हेअरकट करण्यासाठी कारण जरा गरमी जास्तच आहे म्हणून. थँक्यू.